Hello everyone, myself Prakash Ingre. I have studied you to subject biology, topic systematic of living organism, subtopic kingdom Protista. Before we learn this topic, in the previous lecture we studied about the kingdom Monera and its type. In the previous lecture we studied the five kingdom system. They are proposed R.H. Whitaker's, and the five kingdoms are kingdom Monera, kingdom Protista, kingdom Plantae, kingdom Fungi, and kingdom Animalia. Both kingdoms involved in the five kingdom systems. आपण मागच्या लेक्चरला बघितलं आहे की किंगडम मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते होते, सॅलियंट फीचर कोणकोणते होते. तर या टॉपिकमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टामध्ये कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते आहेत आणि त्याचे कोणते टाईप्स आहेत हे आपण बघूयात. किंगडम प्रोटिस्टा. This group includes all unicellular but eukaryotic organisms. These organisms show link up with all eukaryotic kingdoms like Plantae, Fungi, and Animalia. This group includes unicellular. Unicellular single cell रहेगा, सिंगल सेल असेल आणि यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये यामध्ये न्यूक्लियस जे आहे वेल डेव्हलप झालेलं असेल आणि यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे किंगडम प्लांटी, फंगाय आणि ॲनिमालियासारखेच दिसतात. पण याच्या जरी जे दिसत असले तरी याचा समावेश किंगडम प्रोटिस्टामध्ये केलेला आहे. तर आता आपण जर पाहिलं असेल प्लांटी, फंगाय आणि ॲनिमालिया हे जरी आपल्याला वेगवेगळे किंगडम असले तरी ते प्रोटिस्टामध्ये का बरं इन्व्हॉल्व केले आहे. तर प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये कोणकोणते येतात. दे आर ऑल्सो टर्म ॲज क्रायसोफाइट्स. दे आर कॉमनली टर्म्स ॲज फायटोप्लॅन्क्टन्स. या प्लांट लाईक प्रोटिस्टलाच क्रिसोफाइट्ससुद्धा म्हटले जाते आणि फायटोप्लॅन्क्टनसुद्धा म्हटले जाते. दोन्ही टर्म्स आहे. तिसरे टर्म्स अजून डायटमसुद्धा म्हटले जाते. आता हे तिन्ही नाव वेगवेगळे जरी असले तरी त्याला आपण इन्व्हॉल्व कशात केलेलं आहे, प्रोटिस्टमध्ये केलेलं आहे. दे आर टर्म्स ॲज क्रिसोफाइट्स, फायटोप्लॅन्क्टन्स और डायटम्स. दे आर टर्म्स ॲज फायटोप्लॅन्क्टन्स. व्हॉट डू यू मीन बाय फायटोप्लॅन्क्टन्स. फायटोप्लॅन्क्टन्स काय आहे की जे समुद्राच्या तळाशी काही आपल्याला वेगवेगळे प्लांट वगैरे दिसतात जे की मायक्रोस्कोपिक असतील, फोटोसिंथेटिक असतील अँड आर मेजर प्रोड्युसर्स इन ओशियन्स. दे आर मायक्रोस्कोपिक, डज नॉट सी इन द नेकेड आईज. ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, मायक्रोस्कोपिक आहेत. ते मोस्टली फोटोसिंथेटिक, ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. अँड मेजर प्रोड्युसर्स इन ओशियन्स. Most of them refers as diatoms and they have body wall made up of soap box like fitting silica covers. आता सोप बॉक्स कसा राहते जनरली या प्रकारचा. डायटम्स दोन्ही, वरचं कवरिंग वेगळं, खालचं कवरिंग वेगळं. जर आपण शेल पाहिला असेल किंवा मॉलुस्क पाहिला असेल तर वरची त्याची शेल वेगळी आणि आतला भाग वेगळा. असे हे डायटम्स काय आहेत, एक सोप बॉक्स सारखं हे दिसतात. सिलिका कवरचे वरचे जे आवरण आहे याला सिलिका कवर आहे. Diatomaceous earth is nothing but the cells left behind for so many years. Diatomaceous earth is a granular, hence find the use of polishing and filtration.
आता हे जे डायटम्स आहे याचा वापर आपल्याला कुठं कुठं केले जाते, फिनिशिंग आणि फिल्ट्रेशनमध्ये याचा वापर होते. तर या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, प्लांट लाईफ प्रोटिस्ट कोण एक तर त्याला क्रिस्टोफाईटसुद्धा म्हटले जाते, फायटोप्लॅन्क्टनसुद्धा म्हटले जाते किंवा डायटम्ससुद्धा म्हटले जाते. जनरली हे सोप बॉक्ससारखे असतात, मायक्रोस्कोपिक असतात, फोटोसिंथेटिक इन नेचर्स असतात आणि त्याचा उपयोग हे पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशनसाठी केला जातो. नेक्स्ट, या प्रकारचे आपण समुद्राच्या तळाशी काही जे डायटम्स आहेत ते डायग्राममध्ये शो केलेले आहे. हे डायग्राम आपल्याला समुद्राच्या तळाशी अशा प्रकारचे हे डायटम्स पाहायला मिळतात. नंतर ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, दे आर ऑल्सो टर्म्स ॲज प्रोटोझोन्स. याला दुसरं नाव काय आहे? प्रोटोझोन्स. प्रोटोझोन्स दे लॅक सेल वॉल. म्हणजे सेल वॉल म्हणजे हे जे आउटर कवरिंग आहे, हे आउटर कवरिंग त्याला नसेल, सेल वॉल. दे आर हेट्रोट्रोप्स. दे आर बिलीव्ड टू द प्रिमिटिव्ह ॲनिमल फॉर्म्स. ते हेट्रोट्रोप्स असतात आणि प्रिमिटिव्ह ॲनिमल फॉर्म्स असेल त्यामध्ये. अमेबॉइड प्रोटोझोआस हॅव सुडोपोडिया टू लोकोमोटरी ऑर्गन्स. जसे एखादी जर का आपण अमिबा पाहिली, अमिबा त्याचे सुडोपोडिया म्हणजे जे नकली पाय असतील, अमिबाला जनरली पाय नसतात, पण हे सुडोपोडिया हा जो भाग असते, सुडोपोडियामध्ये कुठेही तो काय करते, नकली पाय आपण म्हणू शकतो, फॉल्स लेग्स म्हणतात त्याला. सुडोपोडियासारखा एक अवयव जो की केव्हाही उत्पन्न होऊ शकतो आणि कोणत्याही साईडनं उत्पन्न होतो. तर ह्या सुडोपोडियामुळे काय, प्रिमिटिव्ह ॲनिमल्स फॉर्म्स. Amoeboid protozoans have pseudopodia and locomotory organs. Amoeba is a free-living form, but entamoeba is a endoparasite and causes amoebic dysentery. आता अमिबा आणि अमिबा आणि अमिबा याच्यामध्ये फरक काय, तर जे अमिबा असते हे फ्री लिव्हिंग असतात आणि अमिबा हे एंडोपॅरासाईट असतात. एंडोपॅरासाईट म्हणजे दुसऱ्यांच्या शरीरावर आपली उपजीविका करणारे आणि ते सुद्धा शरीराच्या आतमध्ये. एंडोपॅरासाइट्स म्हणजे जे शरीराच्या आतमध्ये पॅरासाइट्स असतात, आपल्या शरीरावर ते गुजराण करतात, जसे जंत वगैरे झाले लहान लेकराच्या पोटात, तर हे एंडोपॅरासाइट्स आहे. त्याच्यामुळे काय होते, अमेबिक डिसेंट्री म्हणजे हगवण म्हणतो आपण त्याला, की जास्तीत जास्त पोटामध्ये असे तीव्र वेदना होतात आणि खूप वेळेस आपल्याला संडासला जावं लागते, त्याला डिसेंट्री म्हणतो, अमेबिक डिसेंट्री. फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स हॅव फ्लॅजेल्ला ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन्स. फ्लॅजेल्ला, आता हे फ्लॅजेल्ला काय, तर अशी एक डायग्राम असेल, या डायग्रामला जे आउटर पार्टला, बाह्य भागाला असे आपल्या शरीरावर जसे केस आहेत तसे सिलिया असतील, त्यालाच फ्लॅजेल्ला म्हटलेलं आहे. याच्या सहाय्याने तो काय करेल, एकाच ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी लोकोमोशन करण्यासाठी त्याला महत्त्वाचा रोल प्ले करेल. ट्रिपॅनोझोमा इज अ कॉमन फ्लॅजेलेटेड पॅथोजन्स विथ कॉजेस स्लीपिंग सिकनेस. यापैकी जो पॅथोजन्स आहे, ह्या पॅथोजन्समध्ये ट्रिपॅनोझोमा नावाचा जो पॅथोजन्स आहे तो जर का आपल्या शरीरामध्ये गेला आणि त्याने जर आपल्या बॉडीमध्ये एंटर केलं, तर त्याच्यामुळे काय होते, स्लीपिंग सिकनेस हा डिसीज होऊ शकतो. माणसाला झोप येत राहते वारंवार. पॅरामेशियम इज अ सिलिएट प्रोटोझोन हॅव्हिंग सिलिया फॉर लोकोमोशन. पॅरामेशियमसुद्धा पाहिलेलं आहे. पॅरामेशियम स्लिपरी शेप असते, म्हणजे एखाद्या स्लीपर कशी असते तसे या पॅरामेशियमचं स्ट्रक्चर असते आणि त्याच्या बाह्य आवरणाला अशा प्रकारचे सिलिया असतात. पॅरामेशियम गट ऑफ कॅव्हिटी ओपन टू द सेल सरफेस. प्लाझ्मोडियम इज अ स्पोरोझोअस प्रोटोझोआ. इट कॉजेस मलेरिया. आता या प्लाझ्मोडियममुळे काय होते की आपल्याला जे प्लाझ्मोडियम हे प्रोटोझोआ आहे, त्या प्रोटोझोआमुळे आपल्याला मलेरिया होते. प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी हे मलेरिया होण्यासाठी काही वेक्टर्स आहेत, ज्यामुळे आपल्याला या प्लाझ्मोडियमपासून मलेरिया होऊ शकतो. इट फॉर्म्स स्पोअर इन वन ऑफ इट्स लाईफ स्टेज.
ते काय करतात, स्पोर फॉर्मेशन करतात आणि स्पोर फॉर्मेशन झाल्यानंतर त्याचे जी लाईफ सायकल आहे ही चालत असते. ही जनरली पॅरामेशियमची डायग्राम आहे. या पॅरामेशियममध्ये बघितलं तर या बाहेरच्या साईडनं अशा प्रकारचे स्लिपरी स्रेफ आहे आणि याच्यामध्ये सिलिया हा जो पार्ट आहे या प्रकारचे असे हे सिलिया असतील. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये फूड व्हॅक्युअल्स आहे, मायक्रोन्यूक्लियस आहे, मॅक्रोन्यूक्लियस आहे, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे ऑर्गॅनिल्स आहेत तसे. आणि जो बाह्य भागाला आहे सिलिया, या सिलियाच्या मदतीने तो काय करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तो लोकोमोटरी ऑर्गन म्हणून सिलियाचा वापर करतो. पूर्व आहे फ्लॅजेलेट्स. थर्ड पार्ट डायनोफ्लॅजेलेट जनरली या प्रकारचे असतील. व्हेंट्रल व्ह्यू आणि डॉर्सल व्ह्यू म्हणजे जे एकदम व्हेंट्रल साईड खालची साईड आणि डॉर्सल साईड वरची साईड हे दोन्ही त्याचे पार्ट दाखवलेले आहे. दीज आर ॲक्वॅटिक मोस्टली मराईन. आता ॲक्वॅटिक म्हणजे हे मोस्टली पाण्यात राहणारे आहेत, पण कोणत्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात राहणारे डायनोफ्लॅजेलेट्स असतात. अँड फोटोसिंथेटिक, ते स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. दे सेल वॉल इज मेड ऑफ सेल्युलिक स्टिप प्लेट्स. सेल्युलोसिक स्टिप प्लेट्सपासून त्याचे सेल वॉल बनलेली असते. दे पजेस अ पेअर ऑफ फ्लॅजेल्ला. दे हॅव वाईड रेंज ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट विच कॅन बी येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड रेड. ते फोटोसिंथेटिक पिगमेंट असतील काही. ते फोटोसिंथेटिक पिगमेंट कोणत्या कोणत्या कलरचे असतील तर जनरली येलो कलरचे असेल, ग्रीन कलरचे असेल, ब्राऊन, ब्ल्यू किंवा रेड कलरचे असेल. Goniulax is a dinoflagellate that is responsible to famous red tide. It makes even sea appears red. यापैकी जे डायनोफ्लॅजेलेट्स आहेत हे गॅन्युलॅक्स या प्रकारातील गॅन्युलॅक्स डायनोफ्लॅजेलेट जे आहे हे यामुळे काय होते की त्या समुद्राचा कलर रेड होते आणि म्हणून त्याला रेड टाईडसुद्धा म्हटले जाते. या प्रकारचे हे गॅन्युलॅक्स असतील. याचा व्हेंट्रल व्ह्यू आहे आणि हे डॉर्सल व्ह्यू आहे. नंतर शेवटचा पार्ट आहे युग्लिनॉइड्स. दे लॅक सेल वॉल बट हॅव अ टफ कवरिंग ऑफ प्रोटीनेशियस पेलिकल्स. आता यामध्ये युग्लिनाचा एक डायग्राम दाखवलेली आहे. यामध्ये जी सेल वॉल आहे हे सेल वॉल डज नॉट ॲपियर म्हणजे त्याच्या ॲब्सेंटी असेल, सेल वॉल नसेल त्याला. बट हॅव अ टफ कवरिंग प्रोटेशियस पेलिकल्स. हे टफ कवरिंग आहे. बाहेरचं जे आवरण आहे हे कशापासून पाहिलं आहे, प्रोटीनेशियस पेलिकल्सपासून बनलेलं आहे. ते पजेस 2 फ्लॅजेल्ला अँड शॉर्ट अँड लॉंग. ही एक फ्लॅजेल्ला आहे, शॉर्ट अँड लॉंग, दोन त्याच्यामध्ये असे हे फ्लॅजेल्ला असतील. They behave the heterotrophs in absence of light but possess pigment similar to that higher plant for photosynthesis. ते हायर प्लांटसारखं फोटोसिंथेसिस करते म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवण्यासाठी तयार असते. तर आपल्याला या टॉपिकमध्ये आपण टुडे इन दिस टॉपिक वी लर्न अबाउट दी animal like protist, fungi like protist, then the dinoflagellates, euglenoids and animal like protist. या टॉपिकमध्ये आपण एवढं बघितलं तर जनरली आपल्याला जर किंगडम प्रोटिस्टा लक्षात आलं की किंगडम प्रोटिस्टामध्ये काय काय असते तर त्याचे जनरल कॅरेक्टर्स काय कोणकोणते आहेत. आणि सुरुवातीला जर पाहिलं तर ते युनिसेल्युलर असेल, युकॅरियोटिक असेल म्हणजे ते एक पेशी असेल आणि त्याचं जे न्यूक्लियस आहे वेल डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळते. याची लिंक तिन्ही किंगडमसोबत असेल म्हणजे ते प्लॅन्टीसारखे दिसतील, फंगायसारखे दिसतील आणि ॲनिमलसारखे सुद्धा दिसतील. त्यामध्ये आपण प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये पाहिलं की डायटम्स पाहिले, त्यानंतर ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये प्रोटोझोज पाहिले,
त्यानंतर डायनोफ्लॅजेलेट्स आणि युग्लिनॉइड्स. आजच्या टॉपिकसाठी एवढंच. पुढच्या तासिकेमध्ये आपण किंगडम प्लांटी हे तिसऱ्या 5 किंगडम सिस्टीममधला तिसरा किंगडम आपण पुढच्या तासिकेला पाहू. थँक्यू.